चला तर मित्रांनो, मी ओळख करून देत आहे माझी आणि माझ्या भावाची। माझं नाव आहे प्रसन्न महाले आणि माझा भाऊ चालवत आहे गाडी। आम्ही चाललोय पालघरला आणि मी गाडीवरती सेटअप करत होतो। सेटअप करता करता मग चालू केला कॅमेरा आणि आता चाललोय। हा वांगणपाड्याचा रोड आहे आणि पावसाने मे महिन्यातच आगमन केलेलं आहे, त्याच्यामुळे आजूबाजूला थोडीशी हिरवळ दिसत आहे। तर चला मित्रांनो, आता आपण बघूया आमच्या इकडचा निसर्ग आणि डोंगरातले रस्ते वाकडे तिकडे आहेत ते बघूया आणि आपल्या भावाची रायडिंग पण चला बघूया। Hello, friend. आता आम्ही साखरे फाटावरती निघणार आहे। एक मलवाड्याला जातो आणि एक विक्रमगड। आपण विक्रमगड साईडला जाऊया आणि याच्या पुढे आपल्याला साखरा फाटा भेटेल। तिकडनं आपण लेफ्ट मारलं की आपण विक्रमगडच्या रोडला निघूया सरळ।
आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने झाड आहेत आणि पूर्ण हिरवं दिसत आहे सगळीकडे. आणि आमच्या इकडे वळणदार जास्त रस्ते आहेत, जिकडे बघावे तिकडे जास्तीत जास्त वळण आहेत. आणि आपण आता गावापाड्यातून चाललोय पुढे. आपल्याला आता विक्रमगड भेटेल. विक्रमगड नंतरला आपल्याला राईट मारून सरळ मस्तानला निघायचे. त्याच्यानंतर आपण पालघर रोड पकडणार. तर बघूया आता आपण. मी विक्रमगडला गेल्यानंतरला मी रायडिंग करणार आहे, तर चला. तर मित्रांनो आपण आता विक्रमगडला पोहोचणार आहोत. आणि विक्रमगडमध्ये आपण आता एंट्री करत आहेत. इथे खूप रस्ता खराब होता, आता रस्ता जरा दुरुस्ती केलेला आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. नाहीतर आपण जेव्हा स्टार्ट केलं तिथून ते विक्रमगड एंड होईपर्यंत सगळा रस्ता खराब होता. विक्रमगड नंतरला आपल्याला आता थोडंच पुढे जाऊन राईट मारायचे आहे. इकडनं आपण राईट मारून सरळ मस्तानला निघणार आहे. आणि हा जो सरळ रस्ता जातोय तो जातोय आपल्या वाड्याला. आपल्याला तिकडे नाही, आपल्याला राईट मारून मस्तानला निघायचे आहे. भावाने घेतलेली आहे गाडी मस्तान रोड. आणि थोडा इथे रस्त्याची दुरुस्ती चालू आहे. मित्रांनो गाडीत पेट्रोल टाकून झालं आणि आता मी गाडी चालवते आणि कॅमेरा सेट करून चलो. मित्रांनो आपल्याला विक्रमगडवरून मस्तानला जायला अर्धा तास लागतो, पण आपल्या कॅमेरामध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी थोडीशी व्हिडिओ कट करतोय. तर आपण आता मस्तानला पोहोचूया थोड्या वेळात. फायनली आपण मस्तानला पोहोचलेलो आहे. आणि हा बोर्ड आहे आपल्या इकडे जाणारा. इथे आपल्याला हायवे लागतो. राईट मारला की सरळ आपलं वापी आणि लेफ्ट मारला की आपलं सरळ घोडबंदर रोड. आणि आपण इथे थोडं थांबणार आहेत कारण की आपल्या पाठीमागे एक 4 व्हीलरमध्ये पण येतात माणसं, त्याच्यामुळे त्यांची वाट बघूया. चला आपण मस्तानवर निघालेलो आहे आणि इकडनं ब्रिज खालून आपल्याला राईट मारून पालघर रोडला जायचं आहे. तिकडनं आपल्याला सरळ इकडनं राईट मारला की सरळ पालघर रोड. इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे पालघर. तर बघूया आपण पालघरचे घाट. आणि चार्जिंग खूप कमी असल्यामुळे काम आहे किती व्हिडिओ निघते, पण जेवढी ट्राय होईल तेवढी मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि समोरची जी व्हाईट कलरची कार आहे तीच आपल्यासोबत आहे. त्याच्यामध्ये आई, वहिनी हे सर्व आहेत. तर ते पुढे चालत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे चाललो.
खूप वळणदार रस्ते असल्यामुळे इकडे जोरात जाऊ शकत नाही आहे, त्याच्यामुळे आपण स्पीड लिमिट ठेवणार आहे आणि हळूहळू जाणार आहे. आणि खूप वळणदार असे रस्ते आहेत इकडे. आणि हे बघा माकडं बसलेले आहेत बाजूला. आणि या घाटामध्ये नेहमी माकडं असतात इकडे, कारण की जे येतात ते त्यांना खायला वगैरे देतात, त्याच्यामुळे इकडे असतात. आणि इथे ट्रक बंद झालेला आहे असं वाटतंय. चला पुढे जाऊया. आणि मित्रांनो, माझ्या कॅमेरामध्ये खूप चार्जिंग कमी असल्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ टाकू शकत नाही, तर प्लीज तेवढं थोडं समजून घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी पूर्ण टाकण्याचा प्रयत्न करेन. मी घाईघाईत निघालो, त्याच्यामुळे माझ्या कॅमेरामध्ये चार्जिंग नव्हती, त्यामुळे जेवढी होईल तेवढी मी अपलोड करतो आणि व्हिडिओ संपवतो.